केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, काटे कशात नव्हते केला दगा फुलांनी। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय आणि ते गेल्यानंतर त्यांची जेव्हा सगळी कारकीर्द आणि सगळं राजकीय याचा अभ्यास करताना वारंवार ह्या ओळी आठवतात। ज्या पद्धतीने 2004 साली त्यांना रोखण्यात आलं, त्यांना पाडण्यात आलं, विशेषतः काँग्रेसमधले स्वकीय आणि इतर पक्षामधले विरोधक यांनी एकत्र येऊन एका मराठी माणसाला मराठवाड्यात रोखण्यासाठी कशा पद्धतीने रान उठवलं आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचं राजकारण थांबवलं हे मी तुम्हाला सांगणार आहे। 90व्या वर्षी लातूरमध्ये शिवराज पाटील आज यांचं निधन झालेलं आहे। आजारी होते, शेवटच्या काळामध्ये दिल्लीला नेण्यापर्यंत तयारी होती, मात्र तब्येत खालावत गेली आणि वृद्धापकाळाने आज सकाळी साधारण 6:30च्या दरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे। अत्यंत दैदिप्यमान म्हणावी लागेल अशी कारकीर्द आहे। म्हणजे लातूरचे नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर ते आमदार झाले लातूरचे, जवळपास 1972 ते 80 इतका काळ ते आमदार होते, विधानसभेचे उपाध्यक्ष होते, यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। इतकंच नाही तर लोकसभा सदस्य म्हणजे खासदार झालेले आहेत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं, केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून काम केलेलं आहे, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून सुद्धा काम केलं, लोकसभेचे उपसभापती राहिलेले आहेत, लोकसभेचे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलं, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत, याशिवाय ते राज्यसभेवर सुद्धा निवडून आलेले होते। आणि एकूणच म्हणजे खरं तर कुठल्याही राजकारण्याला अतिशय आनंद व्हावा किंवा अभिमान वाटावा अशी त्यांची कारकीर्द होती। असं कुठलंच पद नव्हतं की जे शिवराज पाटील चाकूरकर यांना मिळालं नव्हतं। त्यामुळे कारकीर्द अतिशय मोठी होती। मात्र विरोधकांनी आणि स्वकीयांनी ज्या पद्धतीने 2004 साली त्यांचा पराभव केला, कारण 7 वेळा लातूर लोकसभा ते जिंकलेले होते आणि महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक अतिशय मोठा नेता, ताकदीचा नेता म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा असायची। इतकंच नाही तर पंतप्रधान पदाचे उमेदवार, दावेदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात होतं। मात्र त्यांचा अत्यंत धक्कादायकरित्या पराभव झालेला आहे आणि त्याची जी कहाणी आहे ती आता वारंवार चर्चेला येते। त्यांचा पराभव कोणी केला तर रूपा पाटील निलंगेकर, म्हणजे सध्याचे जे भाजप आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आई आहेत रूपा पाटील निलंगेकर, तर त्यांनी खरं तर हा पराभव केला। अशी काही खणखणीत मोठी बॅकग्राऊंड रूपा ताई यांना नव्हती, मात्र तरी सुद्धा त्यांनी शिवराज पाटील यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला धूळ चारली। नेमकी काय स्टोरी आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। तसं झालं असं की त्या काळामध्ये उमरगा विधानसभा जी होती ती लातूर लोकसभेमध्ये होती। भले जिल्हा दुसरा असला तरी उमरगा हे लातूर लोकसभेमध्ये होतं आणि त्याचा फायदा हा शिवराज पाटील यांना कायमच होत राहिला। एक खूप चांगलं मताधिक्य जे आहे ते उमरग्याने कायम त्यांना दिलं, म्हणजे 30-40 हजारचं जवळपास प्लसमध्ये ते तिथे असायचे, मताधिक्य त्यांना असायचं। मात्र त्या काळामध्ये रूपा ताईंना जवळपास 4000 मतांचं मताधिक्य तिथे मिळालं, म्हणजे शिवराज पाटील तिथे खरं तर मायनसमध्ये राहिले। बरं, या सगळ्याला नेमकी काय कारणं होती तर एक तर ना काँग्रेस मुळात गाफील राहिलं। त्यांना असं वाटलं की इतका मोठा नेता आहे, काय अडचण येणार आहे, त्यामुळे काँग्रेसनी त्या अर्थाने कार्यकर्ते सिरियस झालेच नाहीत। त्यात 7 वेळा शिवराज पाटील तिथे निवडून आलेले होते, त्यामुळे एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी जी होती ती तिथे होती, तर त्याचा तोटा सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला। म्हणजे विशेषतः कामच होत नाही, साहेब भेटतच नाही, आता ते मोठे नेते झाले, अशा चर्चांना सुरुवात झाली आणि त्या चर्चा सगळीकडे पसरल्या आणि त्याचाही मोठा तोटा झाला। इतकंच नाही तर रवींद्र गायकवाड, सुरेश बिराजदार आणि बाबा पाटील हे जे तत्कालीन नेते होते तर त्यांची सुद्धा मोठी मदत जी आहे ती निलंगेकरांना झाली आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे शिवराज पाटील यांचा पराभव झाला। पण हे जरी झालेलं असलं तरी रूपाताई यांचं माहेर खरं तर निलंगा होतं, त्याचा सुद्धा त्यांना फायदा झाला, कारण आपली लेक माहेरची लेक ही जी एक भावनिक साध घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता, तर त्याचा सुद्धा मोठा फायदा जो आहे, मोठा मताधिक्यात रूपांतर करणं त्यांना शक्य झालं। आता या सगळ्यामध्ये शिवराज पाटील यांना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे एकत्र आले आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे। राजकारणामध्ये मी जसं पूर्वी पण म्हणत होते की 1+1=2 असं गणित नसतं, राजकारणामधली गणितं ही वेगळी असतात आणि विशेषतः एखादा आपल्या पक्षातला जरी असला, आपला जरी नेता असला तरी तो जेव्हा हेवी व्हायला लागतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो आणि हे राजकारण असंच असतं। त्यामुळे 2004ला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी एकत्र येऊन खरं तर रूपा पाटील निलंगेकर यांना उभं केलं होतं, त्यांना मदत केली अशी चर्चा होती, अक्षरशः जगजाहीर होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। असं म्हटलं
म्हटलं जातं की हैदराबादमध्ये या संदर्भामध्ये एक बैठक झाली आणि सगळा खर्च जो आहे तो निलंगेकर करतील अशी चर्चा झाली. मात्र आतून जो सपोर्ट आहे तो मोठ्या प्रमाणावरती देण्यात आला आणि काही प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा काम करताना आखडता हात घेतला. अगदी लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे व्यासपीठावर होते आणि तिथेच भाजप नेते असलेले गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं की मी आणि विलासराव देशमुख यांनी मिळून शिवराज पाटील चाकूरकर यांना कसं पाडलं किंवा कशा पद्धतीने त्यांचा पराभव केला, एक प्रकारे त्यांनी कबुली दिली होती. पण शिवराज पाटील चाकूरकर हे इतके सज्जन होते, हे इतके सुसंस्कृत होते की त्यांनी याला प्रत्युत्तर देणं तर नाहीच, पण एक शब्दही आपल्या भाषणात काढला नाही. नंतर सुद्धा याचा कुठेही उल्लेख केला नाही. म्हणजे चाकूरकरांचं हे उदाहरण मात्र सगळीकडे घ्यायला हवं, कारण काल कुठेतरी बोललेल्या माणसाला कधी एकदा मी उत्तर देतो असे राजकारणाचे दिवस आहेत, असे राजकारण्यांचे दिवस आहेत. तसं असताना आपल्याला पाडण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केला आणि तरीही त्यांनी अवाक्षरही काढलं नाही, ते कोणाच्याही विरोधात बोलले नाही. कधीही खाजगीमध्ये सुद्धा त्यांनी लूज टॉक केलं नाही असे तिथले बातमीदार सुद्धा सांगतात. अगदी विरोधकांविषयी सुद्धा कधीही अपशब्द शिवराज पाटील चाकूरकर यांनी काढले नाही आणि त्यांच्या राजकारणाचं हे एक मोठं खरं तर वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. म्हणजे सध्या विधानसभेमध्ये मारामाऱ्या आणि वाटेल ते शब्द वापरून खरं तर संस्कारांची उधळण होते आणि एवढं तरी आत्ताच्या राजकारण्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडनं घेतलं तरी ते खूप होईल. ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला श्रद्धांजली होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आत्ताच्या घडीला नेमकी काय अपडेट आहे तर शिवराज पाटील यांच्या घरातलं फार कोणी राजकारणामध्ये सक्रिय नाहीये. त्यांच्या सुनबाई असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी 2024च्या लोकसभेच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांनी लातूर लोकसभा लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. इतकंच नाही तर निलंग्यामध्ये निलंगेकर कुटुंबाने कायमच आपली मक्तेदारी कायम ठेवली आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचं कुटुंब जे आहे ते राजकारणामध्ये सध्या काही खूप असं त्यांच्याकडे पदं नाही आहेत किंवा ते कुठलेही निवडून आलेले नाही आहेत. मात्र या घराण्याची कायमच चर्चा लातूरमध्ये असते आणि एक अत्यंत सुसंस्कृत नेता, काँग्रेसमधला बलाढ्य नेता, गांधी कुटुंबियांचा ज्याच्यावरती विश्वास होता, काँग्रेसची जी हायरार्की असते, काँग्रेसची जी स्टाईल असते त्या स्टाईलमध्ये स्वतःला अतिशय चांगल्या पद्धतीने बसवलेला नेता म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांचं नाव होतं. दिल्लीमध्ये त्यांच्या नावाला वजन होतं. आज त्यांचं निधन झालेलं आहे. ही आठवण नेमकी कशी वाटतेय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यासोबत सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.